नमस्कार मित्रांनो. 30 जानेवारी 1948 गांधीजींची हत्या झाली. गांधीजींबद्दल आज वेगवेगळी मतांतरे आहेत, स्पेशली तरुणांमध्ये, की गांधीजींनी असं केलं, गांधीजींनी तसं केलं, तर गांधीजींची हत्या झाली. याबाबत 90% तरुण मी सांगू शकतो की बोलतील की हे चांगलंच झालं, की गांधीजींनी देशाचं खूप नुकसान केलं आणि अशा व्यक्तीची हत्या झाली, याच्यामध्ये काही वाईट असं झालं नाही. त्याच्याबाबत फार वेगवेगळी मतांतरे आहेत, परंतु काही आपण गोष्टी घेऊया की ज्याबद्दल गांधीजींना टीका केली जाते, त्यांच्यावर टीका केली जाते. तर त्याच्यातील पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी ते टाळू शकत होते, परंतु त्यांना फाशी दिली गेली ती गांधीजींमुळे. दुसरी गोष्ट अशी की जी फाळणी झाली त्या फाळणीमध्ये गांधीजींचा महत्वाचा हात होता. गांधीजी फाळणी टाळू शकले असते, परंतु गांधीजींनी ते केलं नाही. तिसरी गोष्ट अशी की फाळणी झाल्यानंतर 55 कोटी रुपये पाकिस्तानला दिले गेले, ते गांधीजींमुळे. आणि त्या 55 कोटी रुपयांचाच वापर करून पाकिस्तानने आपल्यावर युद्ध लादलं किंवा आपल्या विरोधात आतंकवादी कारवाया सुरू केल्या. चौथी गोष्ट अशी की सुभाष बाबू असो किंवा आंबेडकर असो, यांना गांधीजींविरुद्ध संघर्ष करावा लागला. यांचे काही अशी तत्वे होती की किंवा त्यांच्या अशा काही योजना होत्या की ज्या गांधीजींनी व्यवस्थित पार पडू दिल्या नाहीत. तर या प्रकारच्या गोष्टी सुद्धा गांधीजींविरुद्ध बोलल्या जातात. अगदी काही जण असेही बोलतात की गांधीजी एवढे जास्त लायक नव्हते की त्यांचा फोटो आज आपल्या नोटांवर असायला हवा. तर ह्या गोष्टींमुळे गांधींना विरोध करणारे सुद्धा भरपूर आहेत. तर आपण मुद्द्यांप्रमाणे बघूया की नेमकं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आता मी माझे मत मांडतोय, इथे जो व्हिडिओ बघणारा असेल त्याने हे खरंच आहे असं कन्सिडर करून चालण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला जर तुमची रेफरन्सेस असतील कोणती ते तुम्ही वाचू शकता आणि त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की काय खरं आहे ते. परंतु मी एकच गोष्ट सांगेन की भारतामध्ये बहुतेक तरुण काय करतात, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप याच्यावर जे पण आलेलं आहे ते वाचायचं आणि मानायचं हा हे खरं आहे. परंतु ते खरं मानण्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ते अर्धसत्य असतं. गांधीजींच्या हातामध्ये काही गोष्टी होत्या, काही गोष्टी नव्हत्या, किंवा इतर बाबतीत सुद्धा असं होऊ शकेल की पसरवणारे कसं पसरवतात. तुम्हाला मी सांगतो की अर्धी गोष्ट सांगतात जी खरी आहे, परंतु त्यालाच लागून जी अर्धी गोष्ट असते ती खोटी असते आणि त्याच्यामध्ये आपण फसतो. तर ते आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. सर्वात महत्वाचा मुद्दा, गांधीजींनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी होऊ दिली हा असा आहे. परंतु आपण विचार करू की गांधीजी हे एवढे मोठे होते का त्या काळात की त्यांच्या हातात सर्व होतं. आता तुम्ही एक साधासा विचार करा की इंग्रज अधिकारी आहेत, इंग्रज शासन आहे आणि त्यांना भारताला सांभाळायचं आहे. भारतामध्ये ज्या पण ऍडमिनिस्ट्रेशनचा विभाग आहे तो त्यांच्या हातात आहे. भारतामध्ये त्यांना जो विरोध होतोय त्याला दाबण्याचं जे प्रकार आहे ते त्यांच्याकडून केले जातात, इंग्रजांकडून पाहिले जातात. आता इंग्रज अधिकारी जे आहेत ते एखाद्या भारतीयाच्या हातात हा अधिकार देतील का की आमच्या विरुद्धचे सर्वात मोठे शत्रू आहेत त्यांना फाशी आम्ही देऊ की नको तू सांग. कोणीही बोलू शकेल की नाही, इंग्रज ते स्वतःच्याच हातामध्ये ठेवणार. इंग्रज कोणत्याही भारतीयाला, मग तो कितीही महान असू दे, त्याला हा अधिकार देणारच नाही, स्पेशली असा भारतीय जो इंग्रजांविरुद्ध लढतोय. दुसरी गोष्ट, त्यावेळेचे लोक एवढे तुम्हाला वाटतं की मूर्ख असतील का की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सारख्या व्यक्ती या फाशीला जातात आणि त्या समजा गांधीजींमुळे जात असतील, तर मग गांधीजींना त्या लोकांनी जिवंत ठेवलं असतं का? बरं, भगतसिंग किंवा सुखदेव हे असे छोटे मोठे कोणी नेते नव्हते, घराघरांमध्ये त्यांची नाव होती. काही लोक त्यांना देव मानायचे. जर अशा लोकांना वाचवण्याची शक्ती गांधीजींमध्ये असती आणि गांधीजींनी ते नाही केलं हे आज आपण बोलतोय, मग त्या काळच्या लोकांना ते माहित नसेल का? मग त्या काळच्या लोकांनी गांधीजींना विरोध केला नसता का? सत्य हे आहे की गांधी आयर्विन करार झालेला. आयर्विन त्यावेळेचा लॉर्ड होता, गव्हर्नर जनरल होता आणि त्यानुसार गोलमेज परिषद होणार होती आणि गांधीजींना त्याने सांगितले गोलमेज परिषदेमध्ये हजर व्हा, आपण भारताविषयी काही वाटाघाटी करू की तुम्हाला हवंय भारताचं स्वातंत्र्य, आम्हाला भारताला व्यवस्थित ठेवायचं आहे, तर तुम्हाला काय गोष्टी नेमक्या पाहिजे त्या तुम्ही मांडा. फक्त गांधीच असं नाही, सर्वच भारतातील जे पण नेते होते त्यांना गोलमेज परिषदला बोलवलं होतं. परंतु गांधी बोलले की नाही, आम्ही ब्रिटिशांच्या कोणत्याही गोष्टीला आता सपोर्ट करणार नाही. मग आमच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मान्य करा आधी आणि त्यावरच आम्ही ठरवू की गोलमेज परिषदला यायचं की नाही.
आणि त्याच्यामध्ये गांधीजींनी स्पष्टपणे सांगितलेलं की सर्व राजकीय कैद्यांना तुम्ही सोडून द्या. राजकीय कैदी म्हणजे कोणते कैदी की जे जे व्यक्ती भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढून जेलमध्ये गेलेले आहेत, लढल्याबद्दल जेलमध्ये गेलेले आहेत. ब्रिटिशांनी सांगितलं की जे तुमच्यासारखे सत्याग्रह वगैरे करतात, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध हिंसाचार नाही केलेला, त्यांना आम्ही सोडू. परंतु जे क्रांतिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही काही करू शकत, त्यांच्या साठी आम्ही काही करू शकत नाही. ते ब्रिटिश शासनासाठी धोका आहेत आणि त्यांना आम्ही सोडलं तर ते पुन्हा कधी आमच्यावर काही हिंसा करतील आम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे गांधीजींची ती मागणी पूर्णपणे फेटाळली गेली. आता गांधीजींच्या हातात जर असतं की त्यांना नाहीच फाशी लागू द्यायची, तर गांधीजींनी सरळ सरळ सांगितलं असतं की तुम्ही फाशी नका देऊ यांना, त्याशिवाय मी काही येणार नाही. हे ब्रिटिशांकडे एक प्रकारची मागणी होती गांधीजींची की तुम्ही असं असं कृपया करा. परंतु ब्रिटिशांनी स्पष्टपणे नाकारलं की नाही, आम्ही क्रांतिकारकांना सोडून. आणि फक्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव बद्दल ही मागणी नव्हती. गांधीजींची जी मागणी होती ती सर्व राजकीय कैद्यांसाठी होती, जे पण जेलमध्ये गेलेले होते. आणि खूप साऱ्या राजकीय कैद्यांना सोडलं गेलं, परंतु कारण की हे क्रांतिकारक होते त्यांना ब्रिटिशांनी सोडलं नाही. आता तुम्ही मला सांगा की गांधीजी सोडून तुम्हाला असा कोण व्यक्ती त्यावेळेचा आठवतोय किंवा तुम्ही वाचलेला आहे की ज्याने भगतसिंग, राजगुरू किंवा सुखदेव यांना सोडवण्यासाठी ब्रिटिशांकडे प्रयत्न केले? गांधीजींचं नाव पुढे येतं, गांधीजींचं त्यांच्यावर टीका करण्यासाठी नाव पुढे येतं की हा यांनी प्रयत्न नाही केले, यांच्या हातात सगळं होतं. परंतु त्यावेळी भारतामध्ये अनेक असे पण व्यक्ती होते की जे मोठमोठे नेते होते, ऍटलिस्ट ते मागणी तरी करू शकत होते. जरी त्यांच्या हातात काही नसलं तरी ऍटलिस्ट मागणी तरी करू शकत होते की यांना सोडा. परंतु मला एक सुद्धा नाव आढळणार नाही. परंतु हा पॉझिटिव्ह अँगल आपण बघणार नाही. आपल्याला गांधीवर टीका करायची असते. तुम्हाला वाटेल की मी गांधी समर्थक आहे त्यामुळे मी या प्रकारे बोलतोय, परंतु तुम्हाला गांधी विरोधातल्या पण गोष्टी मी यापुढे सांगेन. परंतु ही गोष्ट एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करतो, स्पेशली इतिहासाचा, आपण तो इतिहास जगत नसतो, कारण की इतिहास तो होऊन गेलेला असतो. आज आपण एका सेफ रूम मध्ये इंग्रजांच्या अत्याचाराशिवाय, कोणत्याही शोषणाशिवाय एक स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेत त्या सगळ्या गोष्टींना जज करतोय. परंतु त्यावेळेची परिस्थिती कशी होती, त्यावेळेचे नेते काय फेस करत होते, काय नेमकं होत होतं, हे आपण अनुभवू शकत नाही. त्यामुळे आपण जे पण विचार करतो ते सर्वार्थाने योग्य ठरत नाही. त्यामुळे आपल्याला फॅक्ट्स जे आहेत ते व्यवस्थित तपासावे लागतात. तर ते तपासा आणि त्यावर तुम्हाला कळेल की गांधीजींच्या हातामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी रद्द करण्यासारखं असं काहीही नव्हतं. त्यांनी लॉर्ड आयर्विन सोबत फक्त करार केलेला की राजकीय कैद्यांना सर्व सोडा. आयर्विनने अर्धी मागणी मान्य केली की आम्ही जे अहिंसावादी कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना सोडून देऊ, परंतु जे क्रांतिकारी आहेत त्यांना सोडणार नाही. आणि त्या क्रांतिकारांमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे येत होते. त्यामुळे हे सर्वार्थाने अयोग्य आहे ही टीका की गांधीजीने त्यांना मरू दिला. तुम्ही कोणताही रेफरन्स असा असेल, कुठेही व्यवस्थित असं दिलं असेल की नाही त्यांच्या हातातच होतं, हा करार होता किंवा ह्या गोष्टी होत्या, डॉक्युमेंट्स असे असतील, तर प्लीज तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. मी ते तपासून घेईन नक्कीच. दुसरी गोष्ट अशी की फाळणी जी आहे ती गांधीमुळे झाली. आता हे जे आहे हे सुद्धा तुम्हाला अर्धसत्य सांगितलं जातं की गांधीमुळे फाळणी झाली. गोष्ट अशी घडलेली की अगदी जिना जो आहे त्याच्या पण मनात नव्हतं की फाळणी व्हावी. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जिना, मोहम्मद अली जिना जो आहे त्याला सुद्धा भारतभूमी पूर्णपणे तेवढीच प्रिय होती जेवढी बाकीच्यांना, कारण तो स्वतः आजचा जो पाकिस्तान आहे त्या भागातला नव्हता. त्याचं खूप सारं जीवनाचा जो काळ आहे तो मुंबईमध्ये गेलेला होता. आणि जर त्याला तशी मागणी करावी लागली असेल, त्याला माहित होतं की मुंबई मला सोडून जावं लागणार आहे. त्याची मुख्य मागणी होती की भारताच्या अंतर्गतच पाकिस्तान सारखा एक प्रदेश निर्माण व्हावा आणि त्याला खूप जास्त हक्क असावेत. सेंट्रल गव्हर्नमेंट जी असेल ती त्याच्यावर जास्त रूल करू शकू नये. तुम्हाला काश्मीरचं एक्झाम्पल घेता येईल. आर्टिकल 370 खूप जणांना माहीत आहे जे रद्द करण्यात आले. काश्मीरला स्पेशल राईट्स होते, तर जिनाचं पण मागणी त्याप्रमाणे होती की असा एक भाग असावा जो मुसलमानांसाठी असावा, त्याला स्पेशल राईट्स मोठ्या प्रमाणात असावे. परंतु नंतर गोष्टी जशा बिघडत गेल्या, जिनाच्या मनात द्वेष मोठ्या प्रमाणात काँग्रेस विरुद्ध होऊ लागला, कारण की काँग्रेसला हिंदूंची संघटना वाटायची. आणि मग त्याने पाकिस्तानची मागणी उचलून धरली. तरी सुद्धा जे जे कमिशन आलेले ब्रिटिशांचे, ऑगस्ट ऑफर असो, क्रेप्स मिशन असो, कॅबिनेट मिशन पर्यंत जे पण मिशन आले, त्यांनी पाकिस्तानची मागणी मान्य केली नाही. ब्रिटिशांना सुद्धा अखंड भारत नको हवा होता. आणि अखंड भारत म्हणजे आजचा पाकिस्तान, बांगलादेश, भारत एवढाच. काही जणांना अखंड भारत म्हणजे म्यानमार सुद्धा वाटतो,
तर काही जणांना अफगाणिस्तान आणि सौदी अरेबियापर्यंत वाटतो, तर तसं काही नाहीये. अखंड भारत म्हणजे फक्त भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. तर एवढा भाग सर्वांनाच हवा होता एकत्र. ब्रिटिशांना सुद्धा काही तोडफोड पहिले करायची नव्हती, परंतु ब्रिटिशांना ही जाणीव होती की एवढा मोठा देश जर स्वतंत्र झाला तर यापुढे मोठ्या प्रमाणात सत्ता त्यांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे ते दाखवत सुद्धा होते की आम्हाला पूर्णपणे तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचंय, परंतु दुसरीकडे ते प्रयत्नही करत होते की फूट पडावी, भेदाभेद व्हावी. आणि जिन्नाला त्यांचा आतून सपोर्ट होता असं मानण्याला काही शंका नाहीये. आणि जिन्नाला सपोर्ट जरी असला तरी तो उघडपणे नसल्यामुळे जिन्नाने एक काम केलं की 16 ऑगस्टला डायरेक्ट ऍक्शन डे ठेवला. डायरेक्ट ऍक्शन डे बद्दल तुम्ही वाचू शकता. मोठ्या प्रमाणात दंगली घडल्या, हिंदू मुस्लिमांच्या कत्तली झाल्या, म्हणजे हिंदूंनी मुस्लिमांना मारलं, मुस्लिमांनी हिंदूंना मारलं, परंतु मोठ्या प्रमाणात डायरेक्ट ऍक्शन डेला मुस्लिमांनी हिंदूंना मारलं आणि हिंसाचार मोठ्या प्रमाणात झाला. तर त्याच्यामध्ये गांधीजींना ती हिंसा पाहावली नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसा या देशामध्ये आपलेच लोक आपल्याच लोकांना मारतात, हे चित्र चुकीचं आहे. आणि जर पाकिस्तानची मागणी मान्य केली नाही तर ती हिंसा कंटिन्युअसली होत राहणार होती. त्यामुळे गांधीजींनी विचार केला त्यावेळी की आता पार्टिशन होऊ दे, परंतु पार्टिशन झाल्यानंतर जसं दोन भावांमध्ये होतं की आपल्या वडिलांची संपत्ती वाटून घेतली, परंतु नंतर काही काळाने ते द्वेष, तो राग जो आहे तो मिटून जातो आणि ते पुन्हा एकत्र येतात. तर गांधीजींनी ही जबाबदारी घेतलेली की आज जरी पाकिस्तान वेगळा झाला तरीही मी जबाबदारी घेतो की नंतर मी पाकिस्तानमध्ये जाऊन तिकडच्या लोकांना समजावेन आणि पुन्हा भारत एकत्र होईल, परंतु आज जी हिंसा चालली आहे ती थांबायला पाहिजे. आता इकडे मी सुद्धा गांधींवर एक टीका करेन की जास्तच अहिंसात्मक असणं हे सुद्धा कधी कधी धोकादायक ठरतं. माझ्यासोबत एकाची चर्चा झाली, त्याच्यामध्ये पण त्याने सांगितलं, गांधीजींवर त्याला हा आक्षेप होता की असहकार आंदोलन जे झालेले 1920ला ते संपलेले याच्यासाठी की चोरी चोरा नावाचं गाव होतं, तिथे घटना घडलेली की लोकांनी पोलीस ठाणं जाळलेलं आणि खूप सारे ब्रिटिश पोलीस किंवा भारतीय पोलीस जे आहेत त्याच्यामध्ये मरण पावलेले आगीमध्ये होरपळून. आणि ही हिंसा बघून गांधीजींनी ते आंदोलन मागे घेतलं. तर ते आंदोलन जर मागे घेतलं नसतं तर भारतीयांना तेव्हा स्वातंत्र्य मिळालं असतं. आता तेव्हा स्वातंत्र्य मिळालंच असतं की नाही हे आपण कोणी सांगू शकत नाही, कारण ब्रिटिशांची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते. ते खूप बुद्धिमान होते, परंतु असा भारत जो हिंसेपासून तयार झालाय, हिंसेच्या माध्यमातून तयार झालाय, तो भारत जास्त वेळ स्वतंत्र राहू शकत नाही ही जाणीव गांधींना होती. आपल्याला फक्त स्वतंत्र व्हायचं नव्हतं, आपल्याला अशा प्रकारे स्वतंत्र व्हायचं होतं की तो देश टिकेल, त्याचे तुकडे पडणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये अनागोंदी माजणार नाही, अशा प्रकारचा स्वतंत्र भारत गांधींना हवा होता. तर त्यासाठी त्यांनी त्या घटनेचा विरोध करून ती चळवळ मागे घेतली, कारण त्यांना वाटलं की जर अशा प्रकारची हिंसा भारतीयांकडून होते तर आज आपण पूर्णपणे परिपक्व नाहीये ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यासाठी थोडासा वेळ जाऊ द्यावा लागेल. जर ते आंदोलन त्यांचं होतं, त्यांनी उभं केलेलं, तर त्यांना तो मागे घेण्याचा सुद्धा अधिकार होता. आता तुम्ही मला सांगा की 1920 ते 1947 हा जो कालखंड आहे याच्यामध्ये गांधीजींनी 3 मोठी आंदोलने उभारली. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आणि चले जाओ. भारतामध्ये दुसरा कोणता नेता नव्हता का मोठा की जो या प्रकारची मोठी आंदोलने उभारू शकत होता? खूप मोठमोठे नेते होते बाकीचे, परंतु कोणामध्येही एवढं सामर्थ्य नव्हतं की ते पूर्ण देशाला एक करतील, एका पातळीवर आणतील आणि ब्रिटिशांविरुद्ध लढायला भाग पाडतील. आणि जरी असलं सामर्थ्य तरी त्यांनी ते केलं नाही. मग गांधीजींनी जर हे करून दाखवलं तर मग त्यांच्यावर टीका करण्यामध्ये काय अर्थ आहे? भगतसिंगचं, आता सर्व भगतसिंगचे वर्शिपर्स आहेत, भगतसिंगला खूप मानतात, हिंदुत्ववादी स्पेशली खूप मानतात, परंतु भगतसिंगने जेलमध्ये असताना शेवटी एक पुस्तक लिहिलेलं मी नास्तिक का आहे. हे पुस्तक मात्र जे पण माझा व्हिडिओ ऐकतात हार्डली त्याच्यातली काही जणांनी ते पुस्तक वाचलं असेल. तर भगतसिंगने सुद्धा मी नास्तिक का आहे या पुस्तकामध्ये मान्य केले की हिंसात्मक मार्गाने जरी आम्ही स्वातंत्र्य मिळवू तरी ते स्वातंत्र्य जे आहे ते परफेक्ट नसेल. भगतसिंगने सुद्धा त्या काळामध्ये, जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये, जो हिंसात्मक मार्ग त्याने आतापर्यंत पत्करला होता तो परफेक्ट नाहीये हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं. परंतु हे पुस्तक आपल्यासमोर आणलं जात नाही किंवा आपल्यासमोर याची चर्चा होत नाही. ते यासाठी की आपल्याला काय आवडतं, आपल्याला अॅग्रेशन आवडतं, लढवई या गोष्टी किंवा या प्रकारचा जो राग आहे तो जास्त आवडतो. आणि भगतसिंगचा जो पहिला काळ होता क्रांतिकारक कार्याचा, तो काळ असा होता, त्या गोष्टीबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. परंतु तोच भगतसिंग त्यानेच जेलमध्ये जाण्यासाठी स्वतःला सरेंडर केला. त्याच भगतसिंगने जेलमध्ये सत्याग्रह पुकारला. त्याच भगतसिंगने मी नास्तिक का आहे हे लिहिलं. या गोष्टी कोणी भगतसिंगच्या का नाही वाचत किंवा ह्या गोष्टींना कोणी भगतसिंगच्या का नाही महत्व देत? हे व्हायला पाहिजे.
जर फाळणीचंच आपण बोलायला गेलो तर या प्रकारच्या गोष्टी झालेल्या की गांधीजींना त्यावेळी वाटलं की नाही, पुढे आपण एकत्र येऊ आणि फक्त गांधी एकटा महत्वाचा नव्हता. जर तुम्ही इतिहास पुन्हा वाचला व्यवस्थित तर 1940 नंतर गांधीजींचं महत्व कमी होत गेलेलं. जे नवीन नेते होते, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, या नेत्यांच्या हातात आता काँग्रेस जास्त एकवटली गेलेली आणि गांधीजींना फक्त सल्ला विचारण्यासाठी जायचे, परंतु निर्णय हा पूर्णपणे काँग्रेस किंवा बाकी जे होते, आता मोहम्मद अली जिना मुस्लिम लीगचे नेते होते तर त्यांच्याकडे, ते पण मोठे नेते होते, तर या सगळ्या लोकांचा महत्वाचा निर्णय असायचा. गांधीजींकडे लोक फक्त सल्ला मागण्यासाठी जायचे. तर गांधीजींनीच फाळणी करवली हा जो आरोप केला जातो याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. काँग्रेसला हवं असतं तर काँग्रेसने तेव्हा पण नकार दिला असता, परंतु काँग्रेसला सुद्धा पटलं, काँग्रेसच्या बाकी नेत्यांना, की गांधीजी जसं बोलतायत की त्याप्रमाणे हिंसा मोठ्या प्रमाणात होते आणि ती नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये वल्लभभाई पटेल सुद्धा आले, ज्यांना आज काँग्रेसचा विरोध म्हणून एक उभं केलं जातं, तर त्यांना सुद्धा ते पटलेलं की आता फाळणी होऊ दे, नंतर आपल्याला पुन्हा एक होता येईल. 55 कोटी जे दिले असं बोललं जातं पाकिस्तानला आणि त्याच्यामधूनच त्यांनी आपल्या विरुद्ध कारवाया केल्या, तर ते 55 कोटी त्यांच्याच हक्काचे होते. तुम्ही लोकसत्तामध्ये एक सदर झालेलं दर सोमवारी यायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं, कारण की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे आपली, ती आज पाकिस्तान आणि भारत ह्या दोन्ही देशांसाठी 1934 साली स्थापन झालेली आणि म्यानमारमध्ये सुद्धा त्यांचं प्रशासन चालत होतं. परंतु त्यानंतर म्यानमारचं त्यांनी बंद केलं आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा काही काळ ते पाकिस्तानसाठी सेंट्रल बँक म्हणून काम करत होते. तर आता रिझर्व्ह बँक ही पहिली दोन्ही देशांची होती, आता देश वेगळे झाले तसं सगळ्या प्रॉपर्टीचं त्यांना सेपरेशन करावं लागणार. तर रिझर्व्ह बँकेचं सुद्धा त्यांना सेपरेशन करायचं होतं आणि त्यानुसार बँकिंगचे जे 55 कोटी रुपये होते ते त्यांच्या हक्काचेच होते आणि त्यामुळे ते त्यांना दिले गेले. गांधीने सांगितलं की 55 कोटी रुपये द्या आणि म्हणून काही तर असं पण मी ऐकले काही लोकांकडून की गांधीने घराघरात जाऊन लोकांकडून पैसे जमा केले आणि ते मग रिझर्व्ह बँके थ्रू त्यांना पाकिस्तानला दिले. अतिशय खोटं आणि अतिशय चुकीचं आहे हे. जे रिझर्व्ह बँकेची संपत्ती होती त्याची वाटणी झाली आणि त्याच्यामध्ये जे 55 कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याला जाणार होते तेच दिले गेले. गांधींकडे सल्ला मागण्यात आला फक्त हा की काँग्रेस नेत्यांना वाटत होतं की आपण एकदम देऊ नये, कारण आता सध्या आपल्याला पण देशाला पैशाची गरज आहे, तर आपण टप्प्याटप्प्याने देऊ. तर गांधींनी बोललं की तुम्ही तुमच्या सोयीनुसार कसंही करा, तुम्ही एकदम द्या किंवा टप्प्याटप्प्याने द्या, परंतु तुम्ही टप्प्याटप्प्याने द्यायला गेलात तर ते लोक आपल्या विरुद्ध भांडण काढत राहतील आणि त्यानुसार वाद होत राहतील, तर त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. गांधीने असं काही केलं नाही की 55 कोटी जमा करून त्यांना दिले, तर हा आरोप सुद्धा चुकीचा आहे. तुम्ही इंटरनेटवर लोकसत्ताचे ते आर्टिकल्स अजूनही आहेत, ते वाचू शकता. सुभाष चंद्र बोस आणि आंबेडकर, तर यांच्याबद्दल जे आंबेडकरांचे सपोर्टर्स असतात ते सुद्धा गांधींना मानत नाही, विरोध करतात. जे सुभाषचंद्र बोसांचे असतात ते सुद्धा विरोध करतात. तर सुभाषचंद्र बोसांबद्दल एक मानलं जातं की गांधीमुळे सुभाषचंद्र बोस काँग्रेस सोडून गेले किंवा सुभाषचंद्र बोसांच्या प्रत्येक गोष्टीला गांधींनी खूप विरोध केला. तुम्ही मला एक सांगा की सुभाषचंद्र बोसांना एवढा विरोध असता, सुभाषचंद्र बोसांना एवढा जर त्यांनी त्रास दिला असता, तर सुभाषचंद्र बोसांनी जर्मनीमधून आझाद हिंद रेडिओमधून गांधींना बापू बोलला नसता. एक आरोप हाही केला जातो की गांधींना फक्त एक रिस्पेक्ट मिळवायची होती, ते देशाच्या बाजूने पण होते आणि इंग्रजांच्या बाजूने पण होते. खूप जण बोलतात की ते इंग्रजांचेच हस्तक होते आणि इंग्रज त्यांना सांगायचे की असं असं करा फक्त आणि त्यानुसार ते करायचे. सुभाषचंद्र बोसांसारखा टॅलेंटेड माणूस, आयसीएस सर्व्हिस क्रॅक केलेला आणि 4 दिवसात रेझिग्नेशन लेटर फेकलेला, सुभाषचंद्र बोसांना तरी सर्व मानतात, याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. तर सुभाषचंद्र बोसांसारख्या माणसाला हे कळलं नसतं का की गांधी असा करतोय, गांधी दोन्ही बाजूंनी आहे, गांधी इंग्रजांचं हस्तक आहे. जर सुभाषचंद्र बोसांना हे कळलं असतं, सुभाषचंद्र बोस गांधींना बापू बोलले असते का? रवींद्रनाथ टागोर सारखा व्यक्ती गांधींना महात्मा बोलला असता का, जर खरंच हे सगळं असतं तर? या गोष्टींचा आपण का विचार करत नाही? आपण त्या काळातल्या लोकांना एवढे मूर्ख समजतो का? अख्खा देश एका व्यक्तीमागे जातोय. आज आपल्याकडे खूप मोठमोठे लीडर्स आहेत, पॉलिटिकल लीडर्स आहेत, परंतु कोणत्याही पॉलिटिकल लीडरमध्ये गांधींसारखी ही पात्रता नाही की पूर्ण देशाला एकत्र घ्यायचं. आजपर्यंत जे पण स्वातंत्र्यानंतर मोठमोठे लीडर्स आले, देशातल्या काही लोकांनी त्यांना सपोर्ट केला, देशातल्या काही लोकांनी नेहमी विरोध केला. गांधी असा एक माणूस होता की सगळेच्या सगळे सपोर्ट करायचे. असा लीडर का तयार नाही झाला? त्यावेळी जर गांधी असं वागत असेल की ब्रिटिशांचा हस्तक म्हणून किंवा चुकीचा, त्यावेळेचे लोक एवढे समजदार होते आपल्यापेक्षा, मी बोलेन की आपल्यापेक्षा जास्त समजदार होते, कारण त्यांना
जाणीव होती स्वातंत्र्य काय असतं, योग्य काय अयोग्य काय, त्यांनी गांधीला विरोध केला असता, नक्कीच विरोध केला असता. सुभाषचंद्र बोसांसोबत जो वाद झाला, आंबेडकरांसोबत जो वाद झाला, तो त्यांच्या तात्विक कारणांमुळे होता. गांधीजींची कारणे वेगळी होती. जसं सुभाषचंद्र बोसांचं म्हणणं होतं की दुसरं महायुद्ध सुरू होत आहे आणि गांधी आपण याचा फायदा उचलला पाहिजे, हिटलरची मदत घेऊन भारताला ब्रिटिशांपासून मुक्त केलं पाहिजे. परंतु गांधींचं म्हणणं असं होतं की नाही, हिटलरची मदत घेऊन आपण हिटलरला स्ट्रॉंग करू जो ब्रिटिशांपेक्षा क्रुएल आहे, तर असं नाही व्हायला पाहिजे. आता हा गांधींचा विचार होता आणि तो सुभाषचंद्र बोसांचा विचार होता. परंतु त्या दोघांमध्ये एवढी परिपक्वता होती की आपले आपले विचार जरी वेगळे असले, ते भेद असेल विचाराचे, परंतु आपले नाते जे आहे ते त्याच्याने बिघडू नये. आज कसं बघतो मी की समज मी बीजेपीचा सपोर्टर आहे, तो काँग्रेसचा सपोर्टर आहे आणि आम्ही एकमेकांसोबत मुद्द्यांवर भांडतोय, ते मुद्द्यांवर भांडण राहत नाही, ते पर्सनल दुश्मनी होऊन जाते की तू बीजेपीचा सपोर्टर आहेस ना, तू जा, मी काँग्रेसचा सपोर्टर आहे, मी तुझ्याशी आता बोलणारच नाही. त्यावेळेचे नेते समजदार होते, ते असं नाही करायचे, ते तत्वांवर लढायचे परंतु एकमेकांसोबत असायचे. आंबेडकरांविरुद्ध विरोध, आंबेडकरांना जे राखीव जागा मिळाल्या तर पहिले ते पूर्णपणे वेगळे, एक जसं मुस्लिमांसाठी आरक्षण पूर्णपणे वेगळं ब्रिटिशांनी दिलेलं ते नंतर कॅन्सल झालं, परंतु त्याप्रमाणे आंबेडकरांना वंचितांसाठी ते आरक्षण मिळवायचं होतं. परंतु गांधींनी सत्याग्रह केला, गांधींनी ते होऊ नये दिलं आणि राखीव जागा नंतर देण्यात आल्या. बाकी पण बहुतेक गोष्टींना गांधींनी विरोध केला. परंतु जेव्हा संविधान सभेमध्ये रचना करण्याची वेळ आली तेव्हा जवाहरलाल नेहरूंना हे सजेशन सुद्धा गांधीजींनीच दिलं की आंबेडकर सारखा विद्वान व्यक्ती संविधान सभेत नसेल तर हा भारताचा खूप मोठा लॉस होईल, तर तो माणूस संविधान सभेत असायलाच पाहिजे. पंतप्रधान पदाबद्दल जर आपण बोलायला गेलो तर खूप जण असे बोलतात की गांधीमुळे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले, ते नसते तर वल्लभभाई पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते आणि भारताचं भविष्यच वेगळं असतं. जवाहरलाल सारख्या व्यक्तीकडे पंतप्रधान पद गेल्यामुळे आपल्या देशाचं भविष्य आज असं आहे. परंतु हा जो व्हिडिओ ऐकतात त्यांनी 1 मिनिट पॉज करा व्हिडिओ आणि मला सांगा हे आठवून की जवाहरलाल वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू कधी झाला. खूप कमी जणांना हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांना माहित असेल, तर त्यांचा मृत्यू 1950 साली झाला. भारत 1947 साली स्वतंत्र झाला, 1950 साली सरदार पटेलांचा मृत्यू झाला. हे शेवटचे 3 वर्ष जे होते ते एवढे म्हातारे झालेले की खूप साऱ्या गोष्टी त्यांना मॅनेज करायला अवघड सुद्धा जात होत्या. हे सर्व गांधीजींना कळत होतं. गांधीजींसमोर त्यावेळी 2 पर्याय होते, एक वल्लभभाई पटेल आणि एक जवाहरलाल नेहरू. कारण सुभाषचंद्र बोस गेल्यानंतर भारतामध्ये हेच 2 नेते होते की जे काँग्रेसमध्ये खूप स्ट्रॉंग होते आणि देशाचा पूर्ण भारतीयांचा सपोर्ट यांच्याकडे होता. गांधीजींना हवं होतं की देश स्वतंत्र झाल्यानंतर ऍटलिस्ट 10 वर्ष तरी देशामध्ये स्थिरता असावी. असं नको व्हायला की जो लीडर आहे तोच मेला किंवा त्याचं काहीतरी झालं. त्यामुळे ते स्थिर नेतृत्व जवाहरलाल नेहरू देऊ शकत होते. तिसरी गोष्ट अशी आहे की गांधीजींच्या बोलण्याने काँग्रेस वागत नव्हती की गांधीजींची इच्छा आहे तर याला पंतप्रधान करा. काँग्रेसची स्वतःची कमिटी असायची आणि त्यानुसार डिसिजन घेतले जायचे आणि ते सगळे डिसिजन जे आहे ते गांधीजींचं ऐकून व्हायचे अशातला भाग नाही. ते डिसिजन्स काँग्रेसकडून घेतले गेले. परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा हा ज्यांना वाटतंय की वल्लभभाई पटेल जर पंतप्रधान झाले असते तर देशाचं भविष्य वेगळं असतं, त्यांनी हे समजून घ्यायचंय की स्वातंत्र्य झाल्यानंतर 1950 साली संविधान लागू झालं, त्याच वर्षी जर वल्लभभाई पटेल मेले तर ते 3 वर्षामध्ये संविधान 1950 नंतर लागू झालं, त्यानंतर ते अस्तित्वातच नसतील तर देशाला वेगळं भविष्य कसं देऊ शकले असते. हा विचार आपण का नाही करत आहे. जवाहरलाल नेहरूंनी 1964 पर्यंत देशाला जी स्थिरता दिली, पहिल्या पंचवार्षिक योजना, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आपल्याला यश मिळालं, त्या गोष्टी का आपण विसरतो. आपण फक्त चीन विरुद्धची हार किंवा बाकी गोष्टी, जवाहरलाल नेहरूंच्या पर्सनल लाईफ मध्ये खूप बोललं जातं की असे होते तसे होते. आपल्या प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण किती दुधाचे धुतलेले आहोत, परंतु आपल्याबद्दल विचार नाही केला जात, त्याच्याच पर्सनल लाईफ बद्दल काढलं जातं. आणि जवाहरलाल नेहरू हा व्यक्ती, त्याची वाईफ अर्ली एजेस मध्ये वारल्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत अविवाहित राहिला. त्यावेळी हिंदूंमध्ये सुद्धा मल्टी मॅरेजेस म्हणजे पॉलिगॅमी असायची, अनेक स्त्रियांची लग्न करू शकत होते हिंदू, आणि विधूर झाल्यानंतर तर पुरुष लग्न करायचेच दुसरं, तरी पण हा माणूस शेवटपर्यंत अविवाहित राहिला. या गोष्टी नाही पाहिल्या जात.
तर जवाहरलाल नेहरूंबद्दल बोलणं जाऊ दे, तो वेगळा विषय आहे. परंतु पंतप्रधान पद हे जवाहरलाल नेहरूंकडे असणं हे देशासाठी का चांगलं होतं, ते ह्या दृष्टीने की जवाहरलाल नेहरू सोडून वल्लभभाई पटेल सुद्धा खूप चांगले होते, जे कर्तृत्ववान होते, परंतु ते जास्त जगलेच नाहीत. त्यांचं ती वेळ अशी होती की देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं, परंतु त्यांची प्रकृतीच अशी ढासळलेली की माहीत होतं सर्वांना की हे जास्त वेळ नाही राहणार आहेत. आणि ते तसंच झालं. 3 वर्ष फक्त ते देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जगले. त्यामुळे पंतप्रधानपद जे आहे, काहींना वाटतं की वल्लभभाई पटेलांकडे असावं, तर ते नक्कीच चांगलं ठरलं नसतं. सर्वात महत्वाची गोष्ट की ही जी आंदोलने झालीत, महात्मा गांधीजींनी जी उभी केलीत आंदोलने, ती आंदोलने बाकी नेता कोणी, मी पहिले पण विचारलं की कोणी का उभा करू शकला नाही. असे नेते नव्हते का आपल्याकडे? होते, परंतु सर्व भारताला, मुख्य म्हणजे स्त्रियांना, गांधींच्या अगोदर असं होतं की काँग्रेस होती, परंतु काँग्रेसमध्ये जे लीडर्स होते, लोकमान्य टिळक असोत किंवा गोखले असो किंवा अजून कोणी, हे जरी प्रोग्रेसिव्ह विचाराचे होते तरी स्त्रियांबद्दल त्यांचा दृष्टिकोन एवढा फारसा किंवा खालच्या जातींबद्दल एवढा विकसित दृष्टिकोन नव्हता. काँग्रेस जी होती ती फक्त पुरुषांबद्दल आणि पुरुषांमधले पण जे अप्पर कास्ट आहेत त्यांच्याबद्दल लिमिटेड होती. गांधीजींनी सर्वांना बाहेर काढलं, बोलले सगळ्यांनी लढायचंय, स्त्रिया असो, खालच्या वर्गातले असो किंवा अजून कोणी असो, सगळ्यांना मिळून भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय. आणि त्यामुळे गांधीजींबद्दलचा आदर वाढला लोकांच्या मनात. तर गांधीजींबद्दल हा डाऊट आपण आज घेतोय, परंतु त्या वेळच्या लोकांच्या दृष्टिकोनाने जर तुम्ही बघितलं तर त्यांना गांधीजी एवढे प्रिय का वाटायचे ते तुम्हाला समजेल. त्यावेळेच्या काळाच्या लोकांच्या जे पण विचारसरणी आहे त्याप्रमाणे तुम्ही विचार करून बघा. नोटांवर गांधीजींचा फोटो याच्याबद्दल पण खूप जणांना वाटत असतं की का फोटो आहे हा. मी बोलतो नोटांवर फोटो असला काय नसला काय. आता नोटांवर फोटो जो आहे तो स्वातंत्र्य मिळायला गांधीजींचा नाही लावलेला. 1987 नंतर हे सुरू झालं. फक्त 500च्या नोटेवर 1987 ला होता आणि त्यानंतर 1996 नंतर बाकी नोटांवर आला. आणि ते त्यावेळेच्या पॉलिटिकल ऍडव्हान्टेजसाठी काँग्रेसने केलं. परंतु मी म्हणतो की त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाचा फोटो असता, आंबेडकरांचा असता, सावरकरांचा असता, महाराणा प्रतापचा असता, छत्रपती शिवाजी महाराजांचा असता, याने त्या पुरुषांना आपण जास्त मान देतो अशातला भाग आहे का? आता तुम्हीच बघा, तुमच्या खिशामध्ये ज्या नोटा आहेत त्यांची स्थिती कशी असते, किती वाईट प्रकारे ठेवलेलं असतं. गांधीजींचा फोटो असला काय नसला काय, बाकी महापुरुषांचा फोटो असला काय नसला काय, तुम्हाला फक्त इकडे इकडे प्रतिमा यावी हे त्यांचं कर्तृत्वाचं महत्व आहे की त्यांनी काय केलं ते आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये ठेवणं आणि त्यानुसार वागणं, हे त्यांच्या कर्तृत्वाला तुम्ही महत्व देण्याचा प्रकार आहे. ते तुम्ही ठरवायला हवं. तर गांधीजींबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीने हे जे केलंय त्यानंतर त्याची हत्या झाली. नथुराम गोडसे नामक जो भारतातला पहिला आतंकवादी होता त्याने त्याची हत्या केली. कशा प्रकारे केली? लपून छपून येऊन एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीला, ज्याच्याकडे कधी त्याने शस्त्रे नाही घेतली, अशा व्यक्तीची हत्या करून आज बोललं जातं मी नथुराम गोडसे बोलतोय नावाचं एक नाटक आहे. त्या नाटकामध्ये एक डायलॉग आहे की मी गांधीची हत्या नाही केली, वध केला. अरे वध म्हणजे काय नेमकं कळतं का तुम्हाला? समोरच्या शस्त्र सज्ज असेल, तू शस्त्र सज्ज असेल, तू जाऊन भेटतोय त्याच्याशी, एक समोरासमोर युद्ध होत आहे आणि त्याच्यामध्ये तू हरवलंस तर तो वध असतो. लपून छपून जाऊन निशस्त्र माणसावर, तेही 80 वर्षाच्या बुजुर्गावर गोळी झाडणे ही भारतीय संस्कृती नाहीये. आणि त्याला तुम्ही वध नाही, त्याला तुम्ही आतंकवाद हे नाव द्या. नथुराम गोडसे हा आतंकवादी होता आणि त्याने त्याप्रमाणे केलं. 1934 पासूनच IB चे अहवाल यायचे, त्याच्यानुसार गांधीजींना हत्या होण्याचा कट IB ला समजलेला आणि त्यांनी गांधीजींना सांगितलेलं सुद्धा की तुमची हत्या होऊ शकते. परंतु गांधीजी घाबरले नाही. त्यांना ते बोलले मी मेलो तर मेलो चालेल, परंतु मी माझं कार्य थांबवणार नाही. तर ही जी गोष्ट झाली गांधीजींची हत्या, ही अनेक जणांना वाटते की खूप चांगलं झालं, परंतु तुम्हीच विचार करा की गांधीने असं नेमकं काय केलेलं की त्यांची हत्या होणं ही तुम्हाला चांगली गोष्ट वाटते. त्याने जी मोठी आंदोलने उभा केली ती कोणी दुसऱ्याने करून दाखवली नाही. आता जे तुम्हाला जे पण पॉइंट्स वाटतात की हे त्याने चुकीचे केले, ते ऍक्च्युली तसे नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी बोलतो की खऱ्या जरी असत्या तरी एका निशस्त्र माणसावर, म्हाताऱ्या माणसावर लपून छपून जाऊन गोळी झाडणे, याच्यामध्ये कोणता पुरुषार्थ आहे आणि याच्यामध्ये काय चांगलं आहे हे आज आपल्याला कळलं पाहिजे. जी भारतीय संस्कृती नीतिमूल्य शिकवते त्याच्यामध्ये ही गोष्ट येते का? कारण भारतीय संस्कृतीला मोठे मानणारे लोकच गांधीजींच्या हत्येला सपोर्ट करतात
भारतीय संस्कृती अशी नाहीये. हे सर्वात पहिले समजून घ्यायला हवं. भारतीय संस्कृती कशी आहे हे गांधीजींनी त्यांचं गीता वर विश्वास ठेवून जगाला दाखवलं किंवा भारताला दाखवलं की नेमकी ती कशी आहे. तर या प्रकारे मी ज्या पण गोष्टी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला, मला नक्कीच माहित आहे की कोणाला तरी काहीतरी याच्याबद्दल विरोधात बोलायचं असेल, नक्कीच बोला. मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. परंतु एकच विनंती आहे की रेफरन्स देऊन बोला. फक्त व्हॉट्सअपवर, इन्स्टावर किंवा फेसबुकवर असं असं वाचल्याने असं असं होतं हे नका सांगू. हे सांगा की कोणत्या पुस्तकामध्ये आणि किंवा कोणत्या महत्वाच्या दस्तावेजांमध्ये तुम्हाला हे सापडलंय आणि त्यानुसार असं असं आहे आणि तुम्ही चुकीचे आहात. मी ते मान्य करेन. धन्यवाद.